बिलकुल खरं तर मी असं म्हणेन की अयोध्या नगरी जी आहे ती पुन्हा एकदा वसवली जाते, पुन्हा एकदा बसवली जाते. कारण यापूर्वीची अयोध्या होती ती वेगळी होती. ती अयोध्या गल्ल्यांची होती, ती अयोध्या कच्च्या रस्त्यांची होती. परंतु यावेळेस अयोध्या जी आहे ती बदललेली आहे. पक्के रस्ते करण्यात आलेले आहेत. इथं विमानतळ झालेलं आहे आणि विमानतळाला सुद्धा नाव अयोध्येमधले एक लक्षात घेणं गरजेचं आहे. जेवढा पण विकास केलेला आहे, जो पण डेव्हलपमेंट केलेला आहे इथे पंतप्रधान मोदींनी आणि योगी आदित्यनाथांनी, त्याला आधार जो दिलेला आहे तो रामायणामधल्या सर्व पात्रांचा आधार दिलेला आहे. तर आपण विमानतळाला नाव काय दिलेलं आहे तर महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट हे नाव देण्यात आलेलं आहे. रेल्वेला नाव काय देण्यात आलेलं आहे तर रेल्वेला अयोध्या धाम हे नामकरण करण्यात आलेलं आहे. आता हा चौक जो आहे जिथे पंतप्रधान मोदी येणार आहे तिथे लता मंगेशकर चौक आहे, परंतु राम की पैडी इथं हा भाग आहे. आणि या पथाला धर्मपथ असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि धर्मपथावरून आल्यानंतर यू टर्न घेतल्यानंतर हा जो समोरचा जो रस्ता असणार आहे त्या रस्त्याला जो आहे ना ते नाव दिलेलं आहे रामपथ असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक नामकरण जे आहे रस्त्याचं तर करण्यातच आलेलं आहे. परंतु यापूर्वी मी जेव्हा आलो होतो तेव्हा हॉटेलची सुविधा नव्हती, हॉस्पिटल योग्य प्रकारे नव्हते. परंतु यावेळेस जे आहे त्या सुविधा वाढलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय की यापूर्वीचे जे देशभरामध्ये कुठेही मंदिर असतील तर ते हजारो वर्षापूर्वीचे असतात आणि तेव्हाचं स्थापत्य आणि तेव्हाचं वास्तुकलाशास्त्राचा त्याच्यामध्ये अंश दिसून येतो. परंतु हे मंदिर पूर्णपणे नवीन वसवलं जातं आहे आणि ते पण शेकडो एकर परिसरामध्ये. म्हणजेच की आपण हे किती भव्य आणि दिव्य हे मंदिर असणार आहे याचा विचार करावा लागेल. आणि आणखीन एक आपल्या जी प्रेक्षकांसाठी माहिती, अयोध्या म्हणजे की केवळ रामामुळेच ओळखली जात नाही तर अयोध्या ही सरयू नदीमुळे ओळखली जाते. सरयू नदी ही अयोध्येची माता आहे, आई आहे, जननी आहे. आणि सरयू नदीच्या किनारीच भगवान राम असतील, लक्ष्मण असतील, हे दोघं जर सरयू नदीच्या किनारीच खेळलेले आहेत. आणि या नदीनं जे आहे संपूर्ण अयोध्या पाहिलेली आहे. रामाच्या अगोदरची अयोध्या, राम जन्माची अयोध्या, राम वनवासात जाणारे गेल्यानंतरची अयोध्या, 14 वर्ष जी अयोध्या रामाशिवाय होती ती सुद्धा अयोध्या पाहिलेली आहेत. आणि राम वनवासातून आल्यानंतर सीतेसोबत त्यानंतरची राम राजा झाल्यानंतरची पण अयोध्या जी आहे ती सरयू नदीने पाहिलेलं आहे. त्यामुळं अयोध्येला आपल्याला ना सरयू नदीच्या नजरेनं सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि ही नदी इथली माता आहे. लक्षात घ्या की जिथं जिथं हे धर्मक्षेत्र आहे तिथे नदी जी आहे ती नदीच हा आधार आहे इथल्या श्रद्धेचा. आपण जर काशीमध्ये गेलो तर गंगा नदी आपल्याला पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच आपल्याला पाहायला मिळते. जिथे जिथं महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत, मंदिर आहेत, तिथली नदी जी असते त्या नदीच्या दृष्टीनं आपण हे संपूर्ण नगरी पाहायला पाहिजे. जरी भगवान रामाचा जन्म इथं झाला असला तरी सुद्धा त्यानंतर जेव्हा हे मंदिरातून मूर्ती काढण्यात आली होती आणि या मूर्ती कुठे फेकण्यात आल्या होत्या तर नदीमध्ये फेकण्यात आल्या होत्या, सरयू नदीमध्ये फेकण्यात आल्या होत्या. शेकडो वर्षानंतर त्या मूर्त्या पुन्हा मिळालेल्या आहेत. आणि त्यातली एक मूर्ती जी आहे ती आता रामलल्लाची आपण म्हणतोय मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे ती मूर्ती आहे. आणि दुसरी जी मूर्ती आहे, 2 मूर्ती सापडली होती आणि त्यांचा काल जो होता एकच होता. दुसरी मूर्ती जी सापडली होती ती काळ्या रंगाची होती, परंतु रामाचीच ती मूर्ती होती. आणि ती मूर्ती जी आहे ती अयोध्येमध्ये एका ठिकाणी ठेवलेलं आहे. तिथं काळेराम मंदिर झालेलं आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजेच की हे काळेराम मंदिर एका मराठी माणसाचं मंदिर आहे. आणि देशपांडे हे अनेक वर्षापासून त्यांच्या अनेक पिढ्या ज्या आहेत त्या अयोध्येमध्ये राहत आहेत, त्यांचं हे काळेराम मंदिर आहे. त्यामुळं 2 मूर्त्या ज्या पुरातन हजारो वर्षापूर्वीच्या अयोध्येमध्ये जे सापडलेल्या आहेत त्याच्यापैकी एक मूर्ती जी आहे ती आता रामलल्लाची मूर्ती आहे. आणि दुसरी मूर्ती जी आहे ती आपल्या मराठी जे व्यक्ती आहेत देशपांडे त्यांच्या घरामध्ये मूर्ती आहेत आणि त्यांनी काळेराम मंदिराचं हे नाव दिलेलं आहे. त्यामुळं मराठी मातीचा, मराठी माणसाचा जो संबंध आहे अयोध्येशी, भगवान रामाशी, तो सुद्धा दिसून येतो आहे. आणि जे इथली जे अयोध्या आहे, अयोध्या मी पाहतोय की इथे अगोदर जे हॉटेल्स होते हॉटेलचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे, रेस्टॉरंट जे आहे त्याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. परंतु प्रत्येक भिंत अयोध्येतली जी आहे ती रंगवण्यात आलेली आहे. प्रत्येक भिंतीवर जो आहे तो एक विचार देण्यात आलेला आहे. कुठे शंख आहे, कुठे गणपती आहे, कुठे भगवान विष्णू आहेत, कुठे शंकर आहेत. तर अशा पद्धतीनं भगवान रामाचे जे जीवनी आहे, जे चरित्र आहे ते सुद्धा प्रत्येकाच्या भिंतीवर जे आहे ते दिसून येतोय. आणि इथला अयोध्येतला प्रत्येक जो व्यक्ती आहे, प्रत्येक मुलगा आहे, वृद्ध आहे, महिला आहे, त्यांना इथल्या चौपाई सुद्धा माहीत आहेत. आणि आपण जसं म्हणतो की भगवान राम तुम्हारा नाम ही एक काव्य है, कोई भी कवी बन जाए सहज संभाव्य है. नक्कीच भगवान राम जे आहे ते स्वतः एक काव्य आहे आणि त्याच्या सानिध्यात गेल्यानंतर कोणीही कवी बनून जाईल. अयोध्येमध्ये आल्यानंतर कोणी
कवी बनतो आपसुकच. नक्कीच नक्कीच हीच भावना खरं तर आपल्या सगळ्यांचीच जणू काही आहे. पुन्हा एकदा रामराजे मी तुमच्याकडे येतेच. हा रोड शो आपण पाहतोय पंतप्रधानांचा. विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं होतं, त्यांचं तिथं स्वागत करण्यात आलेलं होतं आणि विमानतळ ते अयोध्याधाम रेल्वे स्थानक हा संपूर्ण टप्पा हा सध्या आत्ता पंतप्रधानांचा रोड शो सुरू आहे. या मार्गामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांची हजेरी आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हे सगळे नागरिक जमलेले आहेत. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा वाटेत आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय हा संपूर्ण मार्ग जो आहे तो जणू काही भगवामय झालेला आहे. फुलांची खास सजावट करण्यात आलेली आहे. फुलांचाच वापर करत खास कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. स्वागत कमानी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतो की आहे तो निघालेला आहे. प्रत्येकाला अभिवादन करत पंतप्रधान मोदी हे निघालेले आहेत आणि दोन्ही बाजूला जे आहेत आपण इथे पाहतोय की मोदी जी आहेत इथल्या अयोध्यावासियांना अयोध्यावासियांना हात दाखवत आहेत आणि SP जी आहे ती त्यांचा काफिला जो आहे तो दिसतोय. जय श्रीरामाच्या घोषणांनी पूर्ण अयोध्या जी आहे ती दुमदुमली आहे आणि पंतप्रधान मोदी हे इथून लता मंगेशकर चौकातून आता डावीकडे वळालेले आहेत आणि ते ज्या रस्त्यानं पंतप्रधान मोदी आलेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या कला सादर करण्यात आलेल्या आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या सोबतच पाठीमागेच जे उपमुख्यमंत्री आहेत ते आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांचा हा ताफा आहे आणि त्याचबरोबर राज्यपाल यांचा सुद्धा ताफा आहे. आपण इथं पाहतो की फुलाचा वर्षाव जो आहे तो सुरू आहे. फुलाच्या कमानीमधून पंतप्रधान मोदीचं स्वागत झालेलं आहे आणि दोन्ही बाजूनी जय जयकार चाललेला आहे. जय श्रीरामाच्या घोषणा चाललेल्या आहेत. अनेक वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते कुठेतरी पूर्ण होतोय आणि कलाकारांचा उत्साह आपण पाहतोय. प्रत्येक राज्यातील कलाकार इथं आलेले आहेत. जी लोककला आहे ती लोककला सादर केली जाते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला अशा प्रकारची कला स्वागत आणि ते पण अयोध्यामध्ये कला जी आहे ती सादर करणं हे पण कलाकारांसाठी किती मोठा क्षण आहे ते सुद्धा आपण त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा कळालेलं आहे. आणि ही आहे बदललेली अयोध्या आहे आणि या बदललेल्या अयोध्येबरोबरच इथली अयोध्येची जी इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा बदललेली आहे. इथली सामाजिक रचना जी आहे, आर्थिक रचना जी आहे ती सुद्धा बदललेली आहे आणि अनेकांची घरं याच्यामध्ये गेलेले आहेत ही अयोध्या बदलण्यासाठी, रस्ते मोठे करण्यासाठी. परंतु कोणीही नाराज नाही आहे कारण भगवान रामासाठी हा त्याग आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळं जर अयोध्येचा विकास करायचा असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागणार आहेत. मोठे निर्णय जे असतात, बोल्ड निर्णय जे आहेत ते घ्यावे लागणार आहेत. त्याच्यामुळं काही नाराज होतील लोक, परंतु तरीसुद्धा एक भव्यदिव्य अयोध्या बनवण्यासाठी हे निर्णय घ्यावे लागतात. आपल्याला माहीत आहे की काशी विश्वनाथचा कॉरिडॉर जो आहे तो बनवण्यासाठी हजारो वर्षापूर्वीची सुद्धा मंदिरं जी आहेत ती हटवण्यात आली होती. घरं जी आहेत पुरातन ती सुद्धा हटवण्यात आली होती. तशाच प्रकारे अयोध्या जी आहे ती बसवली जात आहेत आणि जिकडे पाहावं तिकडे रंगीबेरंगी अशी ही अयोध्या आहे. सुरक्षा व्यवस्थासुद्धा तेवढीच कडक करण्यात आलेली आहे. या परिसरामध्ये कोणालाही येऊ दिलं गेलं नाही आहे. हा सरयूचा काठ आहे आणि या सरयूच्या काठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निघालेले आहेत आणि ते थेट आता जाणार आहेत हनुमानगडीच्या रोडने आणि हा धर्मपथ आहे आणि आता ते रामपथावर जाणार आहेत. हनुमानगडीपासून ते निघतील आणि त्यानंतर मग ते रेल्वे स्टेशनवरून साकेत महाविद्यालयाकडे हा रस्ता जाणार आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण इथे जे राम भक्त आलेले आहेत, इथे जे अयोध्यावासी आलेले आहेत ते आपण पाहतोय आणि अजूनसुद्धा ही कला जी आहे सादर केली जाते आणि ही पूर्ण कारण इथे फक्त स्वच्छतेचा विचार केला नाही आहे, इथे सुरक्षेचा विचार करण्यात आलेला आहे. इथे दिव्याचे जे खांब आहेत तिथे सुद्धा म्हणजे की भगवान रामाशी निगडीतच सर्व गोष्टी ज्या त्या करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक चौकामध्ये वेगवेगळी निशाण आहे. कुठे वाद्यतंत्र बसवण्यात आलेलं आहे, कुठे भगवान रामाचा पुतळा बनवण्यात आलेला आहे, कुठं कडे बनवण्यात आलेलं आहे, कुठे मंत्रोच्चाराचं हे चित्र लावण्यात आलेलं आहे, कुठं रामचरित्रमानसामध्ये जे चित्र आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे संपूर्ण अयोध्या जी आहे ती राममय झालेलं आहे. रामायण जे आहे ते संपूर्ण अयोध्यामध्ये तुम्हाला दिसून
दिसून येतं. कोणत्याही गल्लीमध्ये जा, कोणत्याही ठिकाणी जा, कारण एक वेगळी छाप जी आहे ती आपल्याला दिसून येतो या ठिकाणी. आणि तेवढंच कौतुक करावं लागेल इथल्या उत्तर प्रदेश पोलिसांचं आणि त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेसचं, SPGचं, कारण हा अयोध्यामध्ये एवढे लोक एकाच वेळी जमा होत आहेत. आणि आपण हे समजून घ्यायला पाहिजे की अयोध्या हे खूप छोटं शहर आहे आणि त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे इव्हेंट करणं किंवा एवढा मोठे जे आहे रोड शो करणं आणि अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे.